नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजची माहिती महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच संबंधित योजनातील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या ओळखीतील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य शासनाने सर्व लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत राहावी आणि योग्य व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने पडताळून घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आता हयातीचा दाखला म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जिवंत आहात आणि अजूनही योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात याची अधिकृत नोंद शासनाच्या प्रणालीमध्ये करणे म्हणजे हयातीचा दाखला. यासाठी लाभार्थ्यांना मदत करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयाला देण्यात आली होती. म्हणजे ज्यांना अडचण येत असेल त्यांना मार्गदर्शन करून ही प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल. पण आता इथेच एक मोठी बाब समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील तब्बल 13,26,000 लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचा दाखला पूर्ण केलेला नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची पडताळणी अद्याप बाकी आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांच्या पुढील अनुदान किंवा हप्त्यावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच ज्यांनी अजून ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती शक्य तितके लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. मित्रांनो, जेव्हा प्रशासनाच्या लक्षात आलं की राज्यातील लाखो लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचा दाखला पूर्ण केलेला नाही, तेव्हा ही बाब गंभीरपणे घेण्यात आली. यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. आता पुढे काय होणार? प्रत्येक जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना सांगतील की तुमच्या तालुक्यात किती लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले अजून बाकी आहेत त्यांची यादी तयार करा आणि ती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. यासाठी तहसील कार्यालय लाभार्थ्यांशी संपर्क साधू शकते, शिबिरे आयोजित करू शकते किंवा आवश्यक ती मदतही करू शकते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक जिल्ह्याने आपल्या कामाचा अहवाल पुढे राज्य शासनाकडे पाठवायचा असतो. म्हणूनच आता जिल्हा आणि तहसील स्तरावर ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सध्या शासनाकडून हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजेच अमुक तारखेपर्यंत दाखला यावा असा कोणताही अधिकृत आदेश सध्या उपलब्ध नाही. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की अजून वेळ आहे, नंतर करू असा विचार करून ही प्रक्रिया पुढे ढकलावी. कारण प्रशासन सध्या ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले बाकी आहेत त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी देत असल्याचे दिसत आहे. जर या कालावधीतही संबंधित लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला पूर्ण केला नाही तर पुढे त्यांच्या प्रकरणावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते आणि अनुदानाचा हप्ता तात्पुरता थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून ज्यांचे हयातीचे दाखले अजून बाकी आहेत त्यांनी कोणतीही अधिकृत सूचना येण्याची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, आता अनेक जणांच्या मनात प्रश्न असेल की पुढे तहसील कार्यालय नेमकं काय करणार? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले अजून बाकी आहेत त्यांच्यासाठी तहसील कार्यालयाकडून पुढील स्तरावर कार्यवाही सुरू होऊ शकते. यामध्ये गरजेनुसार विशेष शिबिरे किंवा कॅम्प आयोजित केले जाऊ शकतात, जेणेकरून लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येईल. याशिवाय ज्या लाभार्थ्यांच्या हयातीचे दाखले अद्याप जमा झालेले नाहीत त्यांच्याशी फोनद्वारे किंवा इतर उपलब्ध माध्यमातून संपर्क साधून त्यांना तहसील कार्यालय बोलावले जाऊ शकते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांची आवश्यक पडताळणी करून त्यांचा हयातीचा दाखला पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाऊ शकतो. म्हणूनच जर तुमच्याशी तहसील कार्यालयाकडून संपर्क झाला किंवा शिबिराबाबत सूचना मिळाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेत जाऊन तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक लाभार्थी असे आहेत की ते हयातीचा दाखला काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ, ऑनलाईन प्रणालीमध्ये काही अडचणी येणे किंवा इतर तांत्रिक कारणामुळे त्यांचा दाखला तयार होत नाही. अशा लाभार्थ्यांनी घाबरण्याची किंवा शांत बसण्याची गरज नाही, कारण अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून काही पर्यायी व्यवस्था किंवा उपाय उपलब्ध करून देता येतील का यावर विचार केला जाऊ शकतो. म्हणून जर तुमचाही हयातीचा दाखला तांत्रिक कारणामुळे होत नसेल तर वाट पाहत बसू नका. तुमच्या तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या सूचना, शिबिरे किंवा कॅम्पची माहिती नियमितपणे घेत राहा. कारण प्रशासनाकडून जेव्हा पर्यायी प्रक्रिया किंवा पुढील सूचना दिल्या जातील तेव्हा त्यानुसार तुमचे काम पूर्ण करता येऊ शकते. त्यामुळे कोणतीही सूचना दुर्लक्षित करू नका आणि तहसील कार्यालयाच्या संपर्कात राहा. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला आधीच पूर्ण केला आहे
त्यांनी आता फक्त स्वतःपुरते मर्यादित राहू नये, आपल्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये किंवा गावातील इतर लाभार्थ्यांनाही याबद्दल माहिती द्यावी. कारण अजूनही राज्यात लाखो लाभार्थ्यांची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणून तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी दिव्यांग पेन्शन, संजय गांधी निराधार किंवा इतर संबंधित योजनेचा लाभार्थी असेल तर त्यांना एकदा नक्की विचारून घ्या. तुमचा हयातीचा दाखला झाला का? तुमची KYC पूर्ण झाली का? शासनाने सांगितलेली इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली का? जर त्यांनी अजून हे काम केले नसेल तर त्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला द्या. कारण माहितीच्या अभावामुळे कोणत्याही लाभार्थ्याचा हप्ता अडचणीत येऊ नये हा या मागचा मुख्य उद्देश आहे. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, आता पुढे काय होऊ शकतं हेही समजून घेऊया. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर तहसील कार्यालय ज्या लाभार्थ्यांची प्रक्रिया अजून बाकी आहे त्यांच्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देऊ शकते. म्हणजेच लाभार्थ्यांना फोन करून बोलावणे, शिबिर आयोजित करणे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली जाऊ शकते. पण जर ही संधी मिळूनही संबंधित लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यानंतर प्रशासनाकडून पुढील स्तरावर निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणूनच तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही सूचना, पत्र, फोन किंवा शिबिराबाबत माहिती मिळाल्यास ती दुर्लक्षित करू नका. वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेकडे लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता हा मुद्दा खूप काळजीपूर्वक समजून घ्या. समजा शासनाने किंवा तहसील कार्यालयाने KYC उत्पन्नाचा दाखला किंवा हयातीचा दाखला सादर करण्यास सांगितले आणि लाभार्थ्याने ते वेळेत जमा केले नाही. अशा परिस्थितीत अनेकांना वाटतं की आपलं नाव योजनेतून कायमचं काढून टाकलं जाईल. पण प्रत्यक्षात तसं नसतं. बहुतेक वेळा अशा प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांचे नाव लगेच योजनेतून काढले जात नाही, तर त्यांचे प्रकरण पेंडिंग ठेवले जाते आणि जोपर्यंत आवश्यक कागदपत्रे जमा होत नाहीत तोपर्यंत त्यांचा हप्ता तात्पुरता थांबू शकतो. त्यानंतर जेव्हा लाभार्थी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करतो तेव्हा त्या प्रकरणावर पुन्हा प्रक्रिया सुरू केली जाते. हे प्रकरण पुढील मंजुरीसाठी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले जाते. म्हणूनच अनेक लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात गेल्यावर असे सांगितले जाते की आमच्या स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आता तुमचे प्रकरण पुढील मंजुरीसाठी वरच्या कार्यालयाकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तुमचा हप्ता पुन्हा सुरू होईल. म्हणून जर कोणत्याही कारणामुळे तुमचा हप्ता थांबला असेल तर घाबरून जाऊ नका. सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करा आणि तहसील कार्यालयाशी संपर्कात राहा. म्हणजे पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे प्रकरण पुन्हा सुरू होऊ शकते. मित्रांनो, आता शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. केवळ हयातीचा दाखला, KYC किंवा इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर झाली नाहीत म्हणून कोणाचंही नाव लगेच योजनेतून कायमचं काढून टाकलं जात नाही. मात्र आवश्यक प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित लाभार्थ्याचा हप्ता तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. म्हणूनच शासन किंवा प्रशासनाने सांगितलेली प्रत्येक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या ज्या 13,26,000 लाभार्थ्यांच्या हयातीचे दाखले अजूनही बाकी आहेत त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापुढे जर तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही सूचना, पत्र, फोन किंवा शिबिराबाबत माहिती मिळाली तर ती अजिबात दुर्लक्षित करू नका. वेळेत संबंधित कार्यालयात जाऊन तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यामुळे पुढील काळात तुमच्या अनुदानाच्या हप्त्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया देखील वेळेत पूर्ण होऊ शकेल. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे हयातीचा दाखला काढता आलेला नाही त्यांनी अजिबात निराश होऊ नका. कारण अशा लाभार्थ्यांसाठी प्रशासनाकडून काही पर्यायी व्यवस्था किंवा मार्ग उपलब्ध करून देता येतील का याबाबत प्रयत्न केले जाऊ शकतात. म्हणून तुमचा दाखला होत नसेल तर घरी बसून वाट पाहू नका. तुमच्या तहसील कार्यालयाशी नेहमी संपर्क ठेवा आणि तेथून येणाऱ्या प्रत्येक नवीन सूचना, शिबिर किंवा कॅम्पची माहिती घेत राहा. आता या संपूर्ण अपडेटचा सारांश पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. सध्या शासनाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र दुसरीकडे उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तहसील कार्यालयाकडून सूचना, शिबिर, कॅम्प किंवा फोनद्वारे संपर्क होऊ शकतो. अशा वेळी कोणतीही सूचना दुर्लक्षित करू नका. वेळेत संबंधित कार्यालयात जाऊन तुमचा हयातीचा दाखला आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यामुळे पुढील काळात तुमच्या अनुदानाच्या हप्त्याबाबत अडचण येण्याची शक्यता कमी होईल. परंतु जर आवश्यक प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिली तर संबंधित हप्ता तात्पुरता थांबू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे
हे सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ दिव्यांग पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर संबंधित योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. कारण अनेक वेळा माहिती वेळेत न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची आवश्यक प्रक्रिया अपूर्ण राहते आणि त्यांना आवश्यक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.